नमस्कार. आपण पाहता छावा न्यूज आवाज जनतेचा. आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव. कसलं ऊन आहे पहा आणि असल्या किर्र उन्हामध्ये मामा इथं उपोषणाला बसलेत. तर मामा नाव सांगा आपलं. कृष्णा गंगाराम खुने, राहणार चोराखळी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. कशा संदर्भात उपोषणाला बसले आपण? हे मोजे चोराखळी येथे जे दलित वस्तीमध्ये जे निधी आलेला आहे तो निधी दुसरीकडे नेऊन यांनी खर्च केला ग्रामपंचायतनं. व रस्त्यावरील अतिक्रमण, सार्वजनिक ठिकाणचे अतिक्रमण, हौद पाण्याचा पिण्याचा हौद तोडला, त्याची कारवाई केली नाही. हौदावर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा हौद त्याच्यावर अतिक्रमण केलं, त्याला काढलेलं नाही. म्हणून मी वारंवार BDOला सांगून, शिवसाहेबाला भेटून, तरी बी माझं कुठल्याही मुद्द्याची चौकशी केली नाही. व दलित वस्तीतला निधी दुसरीकडे नेला, त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. आणि माझ्या दलित वस्तीमध्ये 1998ला दगडी नाली बांधलेली आहे. आज बी तेच नाली माझ्या भीमनगरमध्ये आहे. त्या भीमनगरसाठी निधी जी मंजूर होऊन येतो आहे तो निधी दुसरीकडे नेला आहे. म्हणून मी 2 वेळेस उपोषण केलं, 2 वेळेसही मला न्याय भेटला नाही. म्हणून आता 3रं उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करतो आहे. बरं, आपण हे जे हौद फोडला, अतिक्रमण केलं, ग्रामपंचायतनं दुसरीकडे कुठे निधी वळवला, आपण ग्रामपंचायतला निवेदन वगैरे दिलं का? ग्रामपंचायतला लेखी निवेदन दिले, BDOला निवेदन दिलं. BDOनं येऊन पाणी केली त्यांची बॉडी नेमून. विस्तार अधिकाऱ्यानं बघितलं, विस्तार अधिकाऱ्यानं बघून सध्या त्यांना मला बोलतापा दिल्या आणि चुकीचा अहवाल सादर केला BDOला. कोणी चुकीचा अहवाल सादर केला? विस्तार अधिकाऱ्यांनी. विस्तार अधिकाऱ्याने का? हां, आपण विचारलं नाही का विस्तार अधिकाऱ्यांना की तुम्ही चुकीचा अहवाल का बरं दिला? विचारलं त्यांना. काय म्हटले? विचारलं तरी ते म्हणले जी वस्तू तिथे आहे तीच मी दिली. मग मी म्हणलं बा ठीक आहे, म्हणलं तुम्ही जी वस्तू तिथे आहे ती दिली. बघू का जिल्हाधिकारी कार्यालयाची बॉडी नेमून ते प्रशासन नेमतील, ते जाऊन पाणी करतील आणि मला न्याय देतील. बरं, आता किती दिवस उपोषण आपलं चालू? हे जोपर्यंत माझ्या मुद्द्याची चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही. आणि ज्यांनी माझा दलित वस्तीचा निधी दुसरीकडे नेला आहे त्यांच्यावर जोपर्यंत 18 गुन्हा दाखल करत नाहीत तोपर्यंत मी इथून उठत नाही. 18 कशाबद्दल? की दलित वस्तीचा निधी त्यांनी त्यांच्या समाजात नेऊन खर्च केला आहे. जिथं वस्ती नाही त्या ठिकाणी त्यांनी माझा निधी खर्च केला. याच्यामुळे 18 गुन्हा दाखल करावंच लागते. म्हणजे दलित वस्तीला जो निधी आला तो दलित वस्तीत न खर्च करता दुसरीकडे नेला? दुसरीकडे नेला आहे. बरं. हां, माझ्या समाजावर अन्याय केला त्यांनी. हां, तर पहा, मौजे चोराखळीमधील विषय आहे. आपण याच्या संदर्भात यांच्या गावचे जे सरपंच, ग्रामसेवक, BDO आणि विस्तार अधिकारी आहेत यांची पण मुलाखत घेणार आहेत की यांनी यांचा जो निधी आहे दलित वस्तीसाठी आलेला तो दलित वस्तीसाठी न खर्च करता दुसरीकडे का खर्च केला, तर या प्रश्नाचं उत्तर आपण त्यांनाच विचारणार आहेत. तसेच आमच्या छावा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.